तर वाशीमधली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत जरांगे पाटील यांनी फोनवरून सकारात्मक चर्चा केलेली आहे। आईच्या नातेवाईकांना म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि त्याच एका शब्दावरून हे आंदोलन पुन्हा एकदा पेटलं आणि पुढे आता मुंबईच्या दिशेने हे सगळे आंदोलनकर्ते निघालेले आहेत। दरम्यान आज आझाद मैदानामध्ये गुलाल उधळला जाणार आहे। आझाद मैदानामध्ये फटाके फुटणार असं वीरेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। एक सूचक विधान त्यांनी केलेलं आहे। मनोज जरांगे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही वीरेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। वीरेंद्र पवार हे मराठा समाजाचे निमंत्रक आहेत। या संपूर्ण मोर्चाचं नियोजन त्यासोबतच आझाद मैदानामध्ये स्टेज उभारणं असेल किंवा तिथली व्यवस्था असेल ते सगळं काम सध्या वीरेंद्र पवार पाहतायत। चर्चा ही सकारात्मक झाल्याची माहिती वीरेंद्र पवार यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय मनश्री पाठकनं। सध्या आपल्या सोबत मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत विनोद पवारजी। विनोदजी, सध्या काय परिस्थिती आहे, आंदोलकांमध्ये काय भावना आहे आणि कसली प्रतीक्षा केली जाते? आज मुंबईत आझाद मैदानात हे आंदोलन धडकणार आहे का, की मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन मुंबईमध्ये येऊन आझाद मैदानात न येता ते परतणार आहे? ज्या पद्धतीने हे आंदोलन चालू आहे मागचे 4 ते 5 महिने आणि मनोजदादांनी ज्या पद्धतीने सपाटा लावलेला आहे कार्यक्रमांचा, मला इथे शब्द दिलेला आहे की मुंबईत येऊन आपल्याला गुलाल उधळायचाच आहे आणि मग याच पार्श्वभूमीवरती इथे तयारी झालेली आहे। हे स्टेज आम्हाला कदापिही त्याचं मंडप करायचं नाहीये, कारण आम्हाला इथे मनोजदादांना पुन्हा उपोषण करण्यासाठी भाग पाडायचं नाहीये किंवा बसवायचं नाहीये। हा स्टेज जो आहे, ही वास्तू जी आहे, इथे आज गुलाल उधळलाच गेला पाहिजे आणि याच भावनेने सर्व मराठा समाज इथे बसलेला आहे। आज दादाजी भावना आणि ज्या पद्धतीने आज मराठा समाजासाठी लढतायत आणि आता शिष्टमंडळाशी जे त्याच्या बोलणं चालू आहे, आम्हाला एवढंच सांगायचं की ज्याच्यामधून सकारात्मक चर्चा निघावी। राज्य सरकारने 2 पावलं पुढे यावं। आज 26 जानेवारी आहे, आज प्रजासत्ताकच्या दिनी 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि आजच्या दिवशी तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावं। शिष्टमंडळाची शिष्टाई मान्य असेल का मराठा समाजाला आजची? मनोजदादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, कारण एका माणसावरती विश्वास ठेवल्यानंतर मान्य अमान्यचा प्रश्नच नाही। त्यांनी जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य। माझ्यासारखा माणूस तरी मी त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु करणार नाही। सकारात्मक निर्णय झाला, सकारात्मक बाजू समोर आली मराठा समाजाच्या बाजूने, तर विजयोत्सवाची काय तयारी केली आझाद मैदानात? विजय उत्सवासाठी माझ्या शेजारी तुम्ही बघू शकता प्रतिरूप आलेलं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की विजय उत्सवासाठी मुख्यमंत्री स्वतः यावं। जर आज विजय उत्सव होणारच असेल आणि प्रजासत्ताक दिनी जर होणार असेल तर माझ्या मते त्याच्यापेक्षा चांगलं भाग्य आमच्याजवळ काही नसेल। आमचं एवढंच म्हणणं आहे, आमची सामाजिक लढाई आहे, आमची कुठली राजकीय लढाई नाही, कुणाच्या व्यक्तीच्या विरुद्ध आमची लढाई नाही। आमची लढाई आमच्या हक्कासाठी आहे, आमच्या समाज बांधवांसाठी आहे, गोरगरीब जनतेसाठी आमची लढाई आहे। प्रजासत्ताक दिनाला आझाद मैदानात गुलाल उधळला जाईल, फटाके फोडले जातील। प्रश्न असा आहे की तिकडे एकदा होकार मिळाला की राम जन्मभूमीच्या आपल्या त्या दिवशी स्थापनेच्या दिवशी जेवढे फटाके उधळले नसतील त्याचे दुप्पट फटाके महाराष्ट्रात उधळले जातील। मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे आता संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन अनिल सनगरेंसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।